नॉनव्हेजमध्ये खिमा तर तुम्ही खाल्लाच असेल, पण व्हेजमध्ये खाऊन बघा, सेम नॉनव्हेज सारखी याची चव असणार आहे. चला तर मग बघू याची रेसिपी. 1 वाटी सोलून घेतलेले मटार मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घेऊ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येथे तुम्हाला मिळतील सोप्या, झटपट आणि चवदार घरगुती रेसिपी. चला तर मग बघू आजची खास रेसिपी. वाटाणा आबडधोबड वाटून झाल्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांद्याची प्युरी करून घेऊ. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि सगळ्यांच्या घरी बनवता येईल. कांद्याची प्युरी तयार करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून 3 चमचे तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे तडतरल्यानंतर कांद्याची प्युरी टाकून ब्राऊन कलर येईपर्यंत परतूया. इकडे कांदा परतेपर्यंत खलबत्त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 अद्रकचे तुकडे बारीक ठेचून घेऊ. अद्रक लसूण बारीक ठेचून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने प्युरीमध्ये टाकून घेऊ. तुम्ही हे हातानेही टाकू शकता, पण हाताला चिटकते म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने टाकलेले आहे. हे सगळं परतेपर्यंत इकडं आपण 2 टोमॅटोची प्युरी करून घेऊ. कांदा ब्राऊन असा झालेला आहे. यामध्ये आता टोमॅटो प्युरी घालू. टोमॅटोचा आंबूसपणा जावा म्हणून 2-3 मिनिटं आपण झाकून ठेवू. यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ. मसाला जळू नये म्हणून आणि चांगलं शिजावं म्हणून यामध्ये 2 बादली पाणी ओतू. पाणी ओतल्यानंतर सर्व एकजीव करून घेऊ. मसाला अजून चांगला शिजावा म्हणून 2 बादल्या पाणी अजून ओतू. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता हे मंद आचेवर 2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊ. मसाला खाली चिटकू नये म्हणून सतत हलवत राहायचे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. छान असा वास आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली 1 वाटी मेथी घाला. त्याच्याच नंतर आबडधोबड आपण वाटून घेतलेला मटार पण घालू. हे दोन्ही पण चांगले मिक्स करून घेऊ. मटारचे खूप फायदे आहेत जसे की प्रथिनांचा चांगला स्रोत, पचन सुधारतात, हृदयासाठी चांगले, वजन नियंत्रणात मदत, डोळ्यांसाठी फायदेशीर, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, ऊर्जा देतात, त्वचा आणि केसासाठी उपयुक्त.
यामध्ये आता 4-5 काजू घालून घेऊ. वरून थोडी कस्तुरी मेथी टाकून घेऊ. झाला मग आपला मटरचा खिमा तयार. हा मटर खिमा भाजी, पोळी किंवा पावासोबत खूप छान लागतो.